नाशिकमधला भोंदूबाबा अशोक खराचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती असेल आणि खरातला आता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। खरं तर वेगवेगळ्या प्रकरणामध्ये त्याचे गुन्हे दाखल आहेत आणि 5व्या गुन्ह्यामध्ये खरातला 23 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। महिला अत्याचाराच्या 5व्या गुन्ह्यामध्ये विशेष तपास पथकाने त्याला ताब्यात घेतलंय। अशोक खरातवरती गंभीर आरोप आहेत। त्याने महिलांवरती दबाव टाकून त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवली आणि त्यांच्यावरती अत्याचार केल्याचे समोर आले। तसंच पेढा आणि तांब्याच्या भांड्यामधलं पाणी पाजून फसवणूक केल्याचा देखील खरातवरती आरोप आहे। दरम्यान खरातच्या खांद्याचं ऑपरेशन झालंय, त्याचं डोकं दुखतंय, पेन किलरनं त्याला फारसा फरक पडत नाहीये। या सगळ्यामुळे वैद्यकीय तपासणीच्या वेळेला न्यूरोसर्जनकडे घेऊन जाण्याची विनंती खरातच्या वकिलांनी केली आणि यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना खरातवरती औषधोपचार करण्याच्या सूचना दिल्या। माननीय कोर्टासमोर गुन्हा रजिस्टर नंबर 79/26 मध्ये 5व्या गुन्ह्यामध्ये पहिल्यांदा प्रोड्यूस करण्यात आलेलं होतं। आरोपीने ही जी पीडिता या गुन्ह्यातील तिला तंत्रमंत्र च्या सहाय्याने तसंच मी दैवी शक्ती असून देवाचा अवतार आहे असं सांगून तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार केल्याबाबतचा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे SITच्या वतीने आम्ही माननीय कोर्टामध्ये युक्तिवाद केला असता आरोपीला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।